संघर्षाच्या काळात जो उभा असतो तोच खरा कार्यकर्ता असतो, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाच्या शिरूर तालुका नवनिर्वाचित महिला अध्यक्षा पूजाताई दीपकराव भुजबळ यांनी शिक्रापूर इथं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. शिक्रापूर येथील माजी सरपंच पूजाताई दीपकराव भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाच्या शिरूर तालुका महिला अध्यक्षपदी नव्यानच नियुक्ती करण्यात आली आहे. आयोजित पत्रकार परिषदेत पूजाताई भुजबळ बोलत होत्या. समता परिषदेचे राज्य संघटक सोमनाथराव भुजबळ, शिक्रापूरचे प्रशासक रमेशराव गडदे, प्रकाश काका वाबळे, उद्योजक दीपकराव भुजबळ, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरदराव पाबळे यांच्यासह शिक्रापूर परिसरातील पत्रकार परिषदेस उपस्थित होते. पूजाताई भुजबळ यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले, संघटना उभी करताना शिक्षणाला प्राधान्य देऊन संघटनेत महिला घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या येऊ इच्छितात त्यांना शिक्षण देऊन त्यांना योग्य पद्धतीने ऍक्टिव्ह कसं करता येईल तो माझा पहिला अजेंडा राहील. लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी पक्षानं ज्या ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर दिल्या त्या जबाबदाऱ्या 100% पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला. जबाबदाऱ्या निभावत आले. माझ्या कामाचा लेखाजोखा पाहून पक्षानं आदरणीय सुप्रियाताई सुळे, शरदचंद्रजी पवार, रोहिणीताई खडसे, शिरूर तालुक्याचे भाग्यविधाते अशोक बापू पवार, भारतीताई शेवाळे यांनी माझ्या कामाचा लेखाजोखा घेत माझ्यावर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. संघर्षाच्या काळात जो उभा असतो तोच खरा कार्यकर्ता असतो, असं सांगून पत्रकार परिषदेत पुढे बोलताना पुष्पाताई भुजबळ म्हणाला, आमचे सासरे भुजबळ सोमनाथराव भुजबळ, सासूबाई चंद्रकला भुजबळ यांचा मला राजकीय वारसा भेटल्यामुळं तो वारसा पुढे नेण्यासाठी जबाबदार म्हणून मी जिथं ज्या पक्षात काम करते त्या पक्षात शेवटपर्यंत निष्ठा ठेवणे, निष्ठेला न्याय देत भाजपकडे न जाता आमच्या घरावर, कुटुंबावर पवार साहेबांच्या विचारांचा वारसा, शाहू फुले आंबेडकरांचा वारसा, आदरणीय शरदचंद्र पवारांचा वारसा मी बघत आले. तोच वारसा पुढे नेण्याचा निर्धार करत भाजपकडे न जाता याच पक्षात थांबण्याचा विचार केला. कारण तालुका अध्यक्ष पद हे सन्मानासाठी नाही, माझ्या दृष्टिकोनातून हे जबाबदाऱ्या पद आहे, जेणेकरून मी तालुक्यातील तळागाळातील महिलांना प्रकाश झोतात आणून युवकांना समाजात आणून त्यांना मदत करू इच्छिते, असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.